काय सांगाल माने भाऊ? तळेगावामध्ये एक बाळंतपणासाठी गेलेली महिला आणि तिचा अर्भक असा दोघांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेला आपण स्वतः वाचा फोडलीत. घटना नेमकी काय आहे आणि ती किती तारखेला घडली? काय केस आहे नेमकी? सर्वात प्रथम मी तुमचं आभार मानतो, कारण की आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या शहरामध्ये ज्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये घटना घडतात ते प्रकटपणे तुम्ही मांडण्यासाठी या ठिकाणी आलाय, त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. गेल्या 8 तारखेला मस्करनेस कॉलनी 2 या ठिकाणी अश्विनी इनामदार आणि त्यांचं कुटुंब राहतंय. अतिशय चांगलं सुशिक्षित कुटुंब आहे. 9 महिने पूर्ण होत असताना त्यांना ताप आला, म्हणून त्यांनी तळेगावातल्या खाजगी माऊली हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांच्यावरती ज्या उपचार करणाऱ्या ज्या आवली हॉस्पिटल म्हणजे नगर परिषदेच्या शेजारचं? हो, नगर परिषदेमध्ये तळेगाव शहराच्या हद्दीमध्येच आहे, नगरपालिका हद्दीमध्ये. त्या ठिकाणी घेऊन गेले. त्यांची जी पहिल्यापासून जी ट्रीटमेंट त्यांच्या डॉक्टरकडे जी चालली होती, त्यांचं कुटुंबांनी सांगितलं की पाळवे मॅडम म्हणून जे आहेत डॉक्टर, त्यांच्याकडे चालू होती. डॉक्टर पाळवे पारवे. मॅडम आहेत. हो, त्यांनी तपासणी केली असता त्यांना ऍडमिट करून घेतलं आणि काही औषध उपचार केले असतील आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं की डेंग्यूची लागण झालेली. डेंग्यूची लागण झाली म्हणून त्यांच्यावरती त्यांच्या पद्धतीने उपचार चालू झाले कुटुंबांनी सांगितल्याप्रमाणे. आणि तिसऱ्याच दिवशी त्यांना सांगितलं की तुम्ही पेशंट इथून घेऊन जावा. 8, 9, 10 म्हणजे 10 तारखेला. 10 तारखेला ते म्हणजे पेशंट आमच्याकडून घेऊन जावा. आमच्याकडे आयसीयूची व्यवस्था नाहीये किंवा लहान बाळाची आपण डिलिव्हरी केली तर त्याला ठेवण्याची व्यवस्था इथं आपल्याकडे व्यवस्था नाहीये, म्हणून तुम्ही हे पेशंट आमच्याकडून घेऊन. दुसऱ्या दिवशी 10 जुलैला 10 जुलैला जे झालं ते सांगा नेमकं. 10 जुलैला त्यांनी सांगितलं की पेशंट आमच्याकडून घेऊन जावा. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आयसीयूची व्यवस्था नाहीये किंवा लहान बाळाची आपण डिलिव्हरी जर झाली तर आपल्याला ते ठेवण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था नाहीये, म्हणून त्या कुटुंबाला पेशंट इथनं घेऊन जायला सांगितलं. म्हणून कुटुंबानी पेशंटला त्यांनी ज्युपिटर ह्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटल म्हणजे आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सर्वात नावाजलेलं हॉस्पिटल आहे, म्हणून त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये नेलं. पेशंटची तब्येत त्यांच्या म्हणण्यानुसार चांगली होती. हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर त्यांनी ऍडमिट करून घेतलं, परंतु दुर्दैव दुसऱ्याच दिवशी त्यांनी 2 तासामध्ये सांगितलं की पेशंट हे दगावले गेलेले आहे. म्हणजे 11 तारखेला. 11 तारखेला अतिशय वाईट घटना, म्हणजे त्या पोटामध्ये असलेलं बाळ देखील ते गेलेलं आहे. ही घटना अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे. ही एक डेंग्यू झालेला पेशंट जर एवढ्या चांगल्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये जर वाचवता आलं नसेल तर याला निश्चितपणे जबाबदार कोण आहे? की डॉक्टर ज्या